कमीत कमी खर्चात घराचे सुशोभीकरण. हे सुशोभीकरण म्हणजे तरी काय? इंटेरियर डिझायनिंग. मनाप्रमाणे घर बांधकाम पूर्ण झाल्यानंतर घराला आतून सुशोभित करण्याचे काम हे डिझायनिंग करते. इंटेरियर डिझायनिंग हा शब्द सगळ्यांसाठी काही नवीन नाही, परंतु एक्झॅक्टली हे इंटेरियर डिझायनिंग असते तरी काय? हे डिझाईन कोण करते? त्यामध्ये कुठल्या गोष्टींचा समावेश होतो? डिझायनिंग नेहमी खर्चिक असते का? कमी खर्चात पण इंटेरियर डेकोरेशन करता येते का? या सर्व प्रश्नांवर चर्चा करण्याचा आज मी तुमच्याशी प्रयत्न करणार आहे. इंटेरियर डिझाईनची कॉन्सेप्ट आपण समजून घेऊयात. तुमच्या समोर एक हॉलचा व्ह्यू आहे. त्या व्ह्यू मध्ये चेअर्स, टीव्ही, विंडोज, राऊंड टेबल दिसत आहे. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायला आवडेल. हा व्ह्यू डिझाईन दृष्ट्या तुम्हाला परिपूर्ण वाटतो आहे का? या इमेज मधील लिव्हिंग रूम मध्ये इंटेरियर डेकोरेशन केलेले आहे असे तुम्हाला वाटते आहे का? आता हा दुसरा व्ह्यू बघूयात. या इमेज मधील लिव्हिंग रूम मध्ये टीव्ही युनिट, सोफा, चेअर्स, विंडोज, लाईट्स, कार्पेट, फ्लॉवर पॉट, शो पीस, एक लहान कुंडी देखील दिसत आहे. रूमचा रंग बदलला आहे. अशा प्रकारे काही गोष्टी आधीपासूनच या रूम मध्ये होत्या आणि काही गोष्टींची फक्त ठेवण व रंग बदलला असता रूमला वेगळ्या प्रकारची शोभा आल्याचे आपल्याला दिसून येते. हा जो काही बदल आपल्याला दुसऱ्या फोटोमध्ये दिसत आहे त्यालाच आपण घराचे आंतरिक सुशोभीकरण असे म्हणतो. परंतु घर डेकोरेट करायचे म्हणजे बाजारात मिळणाऱ्या घर सुशोभीकरणाच्या सर्व वस्तू घरात आणून ठेवणे असे होते का? किंवा कार्पेंटरला बोलावून घरातील रिक्त जागा भरण्यासाठी फर्निचर बनवून घेणे असे होते का? तर नाही. बाजारातून डेकोरेशनच्या वस्तू आणणे किंवा कार्पेंटर कडून फर्निचर बनवून घेणे हा जरी इंटेरियर डिझायनिंगचा पार्ट असला तरी योग्य त्या प्रमाणात, योग्य त्या डिझाईन सेन्समध्ये, तसेच घरात अवेलेबल असलेल्या गोष्टींची फक्त ठेवण बदलण्याने देखील घर सुशोभित करता येऊ शकते. चला, घरातील विविध स्पेसेस आणि कॉर्नर्सची रचना बदलून किंवा काही गोष्टी ऍड करून कमीत कमी खर्चात घर कसे सुशोभित करता येईल ते बघूयात. आपण स्मॉल स्पेसेस पासून सुरुवात करूयात. वेज टू मॅक्झिमाइज अ स्मॉल स्पेस म्हणजेच जेव्हा घर लहान असते परंतु ते आपल्याला मोठे भासवायचे असते किंवा आपल्याला ते लहान वाटते, त्यावेळी काही वेज, काही ऑप्शन्स जे घरातच अवेलेबल असतात किंवा जस्ट काही चेंजेस करून आपण आपल्या घराची स्पेस ही मॅक्झिमाइज करू शकतो. त्यातील पहिला ऑप्शन, इनकॉर्पोरेट रिफ्लेक्टिव्ह मटेरियल्स. म्हणजेच हाय रिफ्लेक्टिव्ह मटेरियल्स, ग्लॉसी टाइल्स किंवा हाय शाईन मटेरियल्स यूज केल्याने लाईट रिफ्लेक्ट होऊन ती जागा आपल्याला मोठी भासते. सेकंड ऑप्शन, मल्टिपल पर्पजेस. या सेकंड इमेज मध्ये डू डबल ड्युटी असे फर्निचर आहे. आपण आपल्या जीवनामध्ये बऱ्याचदा काही कारणास्तव डबल ड्युटी करतो. आपल्या फर्निचरला का करायला लावू नये? याचाच अर्थ, या इमेज मध्ये तुम्हाला हा सोफा दिसत असेल. हा सोफा गेस्टच्या सिटिंगसाठी ऍज वेल एज याच्यावरचं कुशन रिमूव्ह केल्यानंतर गेस्ट स्लिपिंगसाठी सुद्धा वापरता येऊ शकतो. घरामध्ये गेस्ट न येणे किंवा ते आल्यानंतर खाली झोपवणे त्याच्यापेक्षा डेफिनेटली आपण हा सोफा यूज करू शकतो. त्यानंतर हे दोन रेड कलरचे क्यूब्स तुम्हाला दिसत असतील. याला आपण बोनस सेटिंग म्हणतो. याला आपण बोनस सेटिंग का म्हणतो माहिती आहे? कारण आता या इमेजमध्ये या क्युबिक्स वरती कप्स ठेवलेले आहेत. म्हणजेच हा क्युबिक ऍज अ कॉफी टेबल म्हणून यूज होतोय. जेव्हा गेस्ट जातील तेव्हा आपण हा क्युबिक ऍज अ सिटिंग म्हणून सुद्धा वापरू शकतो. म्हणून हा एक बोनस सेटिंग आहे. आता आपण गेट अ वॉल डेस्क या इमेज बद्दल चर्चा करू. या इमेज मध्ये वॉल माउंटेड डेस्क तुम्हाला दिसत आहे. हा आपण ऍज अ ऑफिस डेस्क सुद्धा यूज करू शकतो आणि ऍज अ स्टोरेज सुद्धा यूज करू शकतो. आता आपण बघतो सर्वच जण वर्क फ्रॉम होम करत आहे. बरेचशी मुलं आपापल्या घरी आलेली आहेत. घरामध्ये शांतता किंवा प्रॉपर अँबियन्स आपल्याला लागतो. अशा वेळी घरात स्पेस नसते. बेडवर किंवा इतरत्र बसून आपल्याला पाठीचा त्रास होऊ शकतो. सो अशा वेळी असं युनिट जर आपण घरामध्ये इन्स्टॉल केलं तर डेफिनेटली एक स्टोरेजही होतं, शोकेशही होतं आणि आपल्याला ऑफिसला स्पेस सुद्धा मिळते. आता आपण बघूया DIY प्रोजेक्ट्स. बेस्ट DIY प्रोजेक्ट्स टू डेकोरेट युअर हाऊस. DIY म्हणजे काय? डू इट युअर सेल्फ. म्हणजे तुम्ही स्वतः सुद्धा ह्या गोष्टी करून आपलं घर डेकोरेट करू शकता. पहिला आपण चर्चा करूयात मेक अ कोझी विंडो सीट. या फर्स्ट ऑप्शन मध्ये आपल्याला दिसत असेल ही एक विंडो सिटिंग आहे. ही एक कोझी स्पेस आहे. डेफिनेटली काही वुडन प्लँक्स आणि जुनं फर्निचर एकत्र करून आपण हा बेस आणि कुशनच्या साहाय्याने ही सिटिंग बनवू शकतो. जर आपल्या विंडोमध्ये स्पेस असेल किंवा एखादी बाल्कनीची स्पेस असेल
तिथे सुद्धा आपण हा पार्ट डिझाईन करू शकतो. आताच आपण बघितलं, जर पडदे बाजूला करून बघितलं तर डेफिनेटली तुमच्या विंडोजमध्ये खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला अडगळीत सारख्या दिसतील. बंद पडलेले पेन्स, इरेझर, जुने चष्म्याची घरं, खूप साऱ्या गोष्टी. का नाही आपण अशा पद्धतीची सेटिंग करू शकत? सेकंड, कव्हर अप अँड ओल्ड अप्लायन्सेस. बऱ्याचदा आपल्या घरामध्ये गंजलेल्या कोठ्या किंवा काही गोष्टी असतात ज्या दिसायला छान दिसत नाही. अशा वेळी आपण त्याच्यावरती चादरी टाकतो आणि ते झाकतो. पाहुणे आल्यानंतर आपण ते झाकून ते जे खराब झालेली गोष्ट आहे ती लपवण्याचा प्रयत्न करतो. पण तसं न करता कॉन्टॅक्ट पेपर किंवा व्हिनिल वॉलपेपर वापरलं तर डेफिनेटली ती स्पेस किंवा ती जागा डोळ्यांना चांगली दिसू शकते आणि काहीही टाकून झाकण्याची गरज नाही. आणि तो एक DIY प्रोजेक्ट सुद्धा होईल. तर काही मिस्टेक्स छोटे छोटे आपण बघूयात ज्या आपण क्लिअर केल्या विदाऊट एनी एक्सपेन्सेस सुद्धा आपला लिव्हिंग रूम हा डेकोरेट करता येऊ शकतो. सो फर्स्ट, नॉट हॅव्हिंग कर्टन्स टच द फ्लोर. हा खूप मायनॉर डिटेल आहे, पण गॅप्स कॅन समटाइम्स मेक ऑल द डिफरन्स. म्हणजेच बऱ्याचदा आपण काय करतो, जेवढी आपली विंडो आहे किंवा जेवढा आपला डोर आहे त्याच्या थोडंसं वर आणि काही इंच खाली एवढाच कर्टन डिझाईन करत असतो. परंतु जर वर पासून सिलिंग पासून फ्लोर पर्यंत जर आपण कर्टन डिझाईन केला तर डेफिनेटली व्हर्टिकल हाईट वाढते आणि रूम ही मोठी हायटेड दिसायला मदत होते. आपण सेकंड ऑप्शन बद्दल बोलूयात, ओनली थिंकिंग सिमेट्रिकली. नेहमीच सिमेट्रिकल फर्निचरचा विचार न करता कधी कधी असिमेट्रिकल ऑर्गॅनिक शेप वापरून सुद्धा फर्निचर डिझाईन करता येऊ शकते, विच एनकरेजेस गेस्ट टू फ्लोट थ्रू द रूम वाईल एंगेज्ड इन कन्व्हर्सेशन. आता आपण थर्ड ऑप्शन बद्दल चर्चा करूया, नॉट हॅव्हिंग इनफ सोर्स ऑफ लाईट. कोणी व्यक्ती जेव्हा पहिल्यांदा रूम मध्ये शिरते ना तेव्हा लाईट हा सर्वात जास्त प्रभावी फॅक्टर ठरत असतो. हँगिंग लाईट्स, वॉल लाईट्स, अप लाईट्स, डाऊन लाईट्स असे विविध लाईट्सची सोर्सेस वापरून लिव्हिंग रूमचा अँबियन्स हा अधिक उत्साही करता येऊ शकतो. सांगा इथे कुठे खर्च लागलेला आहे? सो डेफिनेटली ह्या मिस्टेक जर आपण टाळल्या तर आपली लिव्हिंग रूम ही स्पेशियस पण दिसू शकते आणि तिचा अँबियन्स आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने सुधारवता येऊ शकतो. आयडियाज टू मॅक्झिमाइज युअर स्मॉल किचन स्पेस. घर मोठं असो अथवा छोटं, किचन ही प्रत्येक स्त्रीला लहानच वाटत असते. आता डेफिनेटली किचन मॅक्झिमाइज करण्यासाठी तुमच्याशी शेअर करायचे, इंटेरियर डेकोरेशन हा पार्ट फक्त स्त्रियांचाच नाही, सो जेंट्स सुद्धा त्याच्यामध्ये इक्वली कॉन्ट्रीब्युट करू शकतात. इथे कोण वर्किंग आहे कोण नाही याच्याबद्दल मी बोलत नाहीये, पण डेफिनेटली जास्तीत जास्त टाइम स्त्रिया घरात स्पेंड करतात. परंतु जे पुरुष काम करतात आणि स्त्रिया हाऊसवाईफ आहेत ते पुरुष सुद्धा बाहेरील गोष्टींचा रेफरन्स घरामध्ये आणूच शकतात. त्यासाठी आजचा हा सेशन दोघांसाठी इक्वली बेनिफिशियल आहे. सो आपण किचन बद्दल चर्चा करूयात, आयडियाज टू मॅक्झिमाइज स्मॉल किचन स्पेस. सो फर्स्ट ऑप्शन इथे आहे कन्सिल एव्हरीथिंग. कन्सिल किचन हे एक स्मॉल स्पेस साठी असलेलं सोल्युशन आहे. यामध्ये एक छोटासा हा वुडन फोल्डिंग पॉकेट डोर डिझाईन केलेला आहे, जो संपूर्ण किचन प्लॅटफॉर्म आणि कॅबिनेट झाकण्यासाठी वापरला जातो. म्हणजे किचनचा प्लॅटफॉर्मही आहे, स्टोरेजसाठी कॅबिनेटही आहे आणि यूज नसेल तेव्हा हे आपल्याला क्लोजही करता येतं. म्हणजे हा एज अ वॉल युनिट अप्लाय होणार आणि इथे संपूर्ण स्पेस आपल्याला ओपन होईल. सो ज्या घरांमध्ये वनारके अपार्टमेंट्स आहेत किंवा स्टुडिओ अपार्टमेंट्स आहेत तिथे डेफिनेटली हा ऑप्शन युजफुल ठरू शकतो. सेकंड, स्मार्ट स्टोरेज. किचन मधील संपूर्ण उपयोगी सामान हा असलेल्या स्टोरेज मध्येच बसवणं अतिशय डिफिकल्ट टास्क असतो. ही समस्या किचन ट्रॉलीजचे कॉर्नर ड्रॉवर्स ऑर्गनाइज करून योग्यरित्या डिझाईन करून किंवा मॉड्युलर कस्टमाइज फर्निचर डिझाईन करून सोडवता येऊ शकतो. कॉर्नर ड्रॉवर्स ऑर्गनायझर्स म्हणजे काय? सो बेसिकली आपण ट्रॉली डिझाईन करतो पण त्यामध्ये फक्तच सामान ठेवत असतो, पण सेक्शन्स कंपार्टमेंट्स करून जे मिळतं त्याला आपण ऑर्गनायझर्स जे म्हणतो. ऑर्गनायझर्स इन्स्टॉल केल्याने त्या सेक्शन्स मध्ये त्या कंपार्टमेंट्स मध्ये त्या गोष्टी असतात. हे ऑर्गनायझर्स आपण छोट्या छोट्या वस्तूंसाठी डेफिनेटली वापरू शकतो. त्यानंतर थर्ड ऑप्शन आहे रायझर्स. यूज रायझर्स टू गेट मोर स्टोरेज इन ईच शेल्फ. इथे तुम्हाला या इमेजमध्ये हे युनिट दिसतंय, याला रायझर्स असं म्हणतात. किचन प्लॅटफॉर्मवर किंवा किचन ट्रॉलीजमध्ये हे रायझर्स वापरून स्पेस ही व्हर्टिकली डिवाइड होऊन जागेचा जास्तीत जास्त वापर होऊ शकतो. आता आपण बोलूयात बाथरूम्स बद्दल. डिझाईन ट्रिक्स दॅट मेक स्मॉल बाथरूम्स फील मच बिगर. सो बाथरूम हा डेफिनेटली आपण गेस्टला दाखवण्यासाठी नाही, पण आपल्याला पण जेव्हा आपण बाथरूम यूज करतो डेफिनेटली आपल्याला ती पॉश आणि स्वच्छ वाटायलाच पाहिजे. सो याच्यासाठी काही सोल्युशन्स, काही ट्रिक्स मी तुम्हाला सांगते. यूज बिग मिरर्स. तुम्हाला ते फर्स्ट इमेज मध्ये दिसेल, वॉल टू वॉल मिरर यूज केलाय. हे केल्यामुळे इल्युजन ऑफ स्पेशियसनेस क्रिएट होते, म्हणजे आपल्याला ती जागा आपसुकच मोठी भासायला लागते. आरसे बसविल्यानंतर सफिशियंट लाईट आणि फक्त वॉलपेपर वापरून लहान बाथरूम ही मोठी भासवता येऊ शकते. आपण सेकंड ट्रिक बद्दल चर्चा करूयात, स्टॅश बॉटल इन निशेश. तुम्हाला इथे वॉलमध्ये हे काही ओपनिंग दिसत असतील, यांना आपण अल्कोव, निशेश किंवा नूक म्हणतो. बाथरूमच्या भिंतींमध्ये असे लहान लहान क्युबिक्स डिझाईन केले
तर त्यांना अल्कोव्ह म्हणतात, ज्याचा वापर आपण साबण, स्पॉन्जेस किंवा ब्रश, आपल्याला बाथरूममध्ये लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आपण इथे ठेवू शकतो. त्यानंतर थर्ड ऑप्शन आहे हिडन वॉल स्टोरेज. इथे तुम्हाला दिसत असेल की हे जे वॉलचे कबर्डचे शटर्स आहेत त्याला वॉलचंच टेक्स्चर देऊन ते कन्सील स्टोरेज बनवण्यात आले आहे. हिडन वॉल स्टोरेज हे बाथरूम मोठी व क्लटर फ्री दिसण्यासाठी एक उत्तम सोल्युशन ठरू शकते. मेक द कॅबिनेट फ्लश विथ द वॉल. सो अशा पद्धतीने जर आपण स्टोरेज डिझाईन केलं तर समोर आपल्याला क्लटर पण दिसत नाही आणि दिसायला स्पेशियस, ओपन आणि स्वच्छ सुद्धा दिसते. आता आपण चर्चा करूयात वर्क फ्रॉम होम. DIY desk ideas that will miraculously turn any room into home office. सो वर्क फ्रॉम होम आजचा सगळ्यात महत्वाचा आणि सगळ्यात ट्रेंडिंग गोष्ट आहे. एव्हरीबडी इज डुईंग वर्क फ्रॉम होम नाव डेज. सो बऱ्याचदा आपण बघतो की घरामध्ये जागा नसते, तर अशा वेळी आपण डेस्क कसा क्रिएट करायचा. सो फर्स्ट ऑप्शन आपण डिस्कस करूया. इन्स्टॉल अ शेल्फ विथ ब्रॅकेट. इथे हा एक शेल्फ आहे जो ब्रॅकेटच्या साह्याने वॉलवरती इन्स्टॉल केलाय. घरात लहान जागा असल्यास व ऑफिस डेस्कसाठी जागा अवेलेबल नसल्यास ब्रॅकेटच्या सहाय्याने अशा पद्धतीने शेल्फ वॉलवरती इन्स्टॉल करून समोर एक चेअर घेऊन ही स्पेस आपण ऑफिस डेस्क म्हणून यूज करू शकतो. आपल्याला हव्या त्या योग्य हाईटवरती हा वॉल शेल्फ इन्स्टॉल करायचा आहे. सो अशा पद्धतीने आपल्याला ज्याला काम करायचं त्याच्या हाईट प्रमाणे हा आपण इन्स्टॉल करू आणि हा दिसायला फॅन्सी सुद्धा दिसतो. आणि याच्यात एक अजून ऍडिशन सांगू, आपण याला काम झाल्यानंतर खाली फोल्ड सुद्धा करू शकतो. सो 2 वे हा आपण यूज करू शकतो. सेकंड ऑप्शन, बिल्ड अ कस्टम फोल्ड आउट. हा एक फोल्ड आउट डेस्क आहे जो एक ऑफिस डेस्क किंवा बुक शेल्फ म्हणून सुद्धा वापरता येऊ शकतो. काम झाल्यानंतर याला पुन्हा वर फोल्ड सुद्धा करून ठेवता येऊ शकते, त्यामुळे स्पेस ही वाचते. थर्ड ऑप्शन आहे कॉर्नर ऑर नुक शेल्फ. या मेथडला अल्कोव्ह असे म्हणतात. अल्कोव्ह मीन्स वॉल ओपनिंग्स, वॉल निशेस. ऑफिस डेस्कसाठी घरात पुरेशी स्वतंत्र जागा नसल्यास अशा पद्धतीने भिंतींमध्ये ओपनिंग करून फ्लोटिंग ऑफिस डेस्कचे सोल्युशन वापरता येऊ शकते. सो हा जो इथे डेस्क आहे त्याला आपण फ्लोटिंग डेस्क म्हणतो. परंतु याचा एक डिसएडव्हान्टेज आहे. वास्तुशास्त्रदृष्ट्या समोरील भिंत किंवा वर हे जे बीम टाइप स्ट्रक्चर आहे हे काम करणाऱ्या व्यक्तीवर बर्डन किंवा लोड क्रिएट करू शकते. त्यामुळे जास्त काळासाठी ही स्पेस न वापरण्याचं सजेशन ॲज अ वास्तू कन्सल्टंट मी देईल. पण ॲज अ इंटेरियर डिझायनर हे एक बेटर सोल्युशन सुद्धा आहे. सो कॉल इज युअर्स. तुम्हाला किती वेळ काम करायचंय किंवा जास्तीत जास्त वेळ करायचंय त्या पद्धतीने तुम्ही ही स्पेस यूज करू शकता. नाव विल डिस्कस अबाउट डायनिंग सेट्स. क्लेवर वेज टू मेक स्मॉल डायनिंग रूम बिगर. या फर्स्ट ऑप्शन बद्दल चर्चा करू. बिल्ड इन स्टोरेज अँड सिटिंग. भिंतीला लागूनच इथे बुक केसेस आहेत किंवा आपण इथे आपली कटलरी ठेवण्यासाठी स्टोरेज म्हणू शकतो. सो अशा पद्धतीने ही सिटिंग ॲज अ स्टोरेज, ॲज अ सिटिंग किंवा ॲज अ ओपन फ्लोअर स्पेस अशी कंबाईन यूज होऊ शकते. सो इथे आपण खाली सिटिंग डिझाईन केल्यानंतर वरती स्वतंत्र स्टोरेज असतो आणि समोर डायनिंग आपण डेफिनेटली ठेवू शकतो. म्हणजे ही एक डायनिंग स्पेस डिझाईन होते. स्वतंत्र चारही बाजूनी वॉल किंवा 6 सीटर असेल, 4 सीटर असेल तर वेगळी जागा अशी डिझाईन करण्याची गरज नाही. सेकंड, फ्लिप आउट ऑप्शन. हा फ्लिप आउट ऑप्शन फोल्ड आउट टेबल सारखाच आहे. हा बेसिकली आपण फ्लॅट सिस्टीम मध्ये यूज करू शकतो, कारण आजकाल फ्लॅटमध्ये स्वतंत्र डायनिंग स्पेस डिझाईनच म्हणजे त्यासाठी जागाच नसते. सो हा एक बेटर सोल्युशन ठरू शकतो. फोल्डेबल चेअर्स आणि फोल्डेबल टेबल. त्यानंतर थर्ड, क्रिएट अ बूथ. ही एक बूथ सारखी जागा आहे. लिनियर सिटिंग पेक्षा अशी समोरासमोर सिटिंग ही नेहमी चांगली. हा एक अमेझिंग डायनिंग सेटअप फॅमिलीसाठी एक टाईट कॉर्नर म्हणून आपण युटिलाइज करू शकतो. त्याचप्रमाणे इथे खाली जे हे 2 सिटिंग ऑप्शन आहेत ते ॲज अ स्टोरेज म्हणून सुद्धा आपण वापरू शकतो. सो घरामध्ये वेगळी डायनिंग असायलाच पाहिजे किंवा एक मोठी स्पेस डायनिंगसाठी असण्याची काही आवश्यकता नाही. असा प्रकारचा कॉर्नर सुद्धा आपण एक कोझी टाईट कॉर्नर म्हणून डायनिंग कॉर्नर म्हणून वापरू शकतो. आता आपण डिस्कस करूया वनाके अपार्टमेंट. स्टुडिओ अपार्टमेंट्स आयडियाज दॅट मेक 400 स्क्वेअर फीट फ्लॅट लाईक अ पॅलेस. सो फर्स्ट त्याच्यासाठी आयडिया अशी आहे, हँग फ्लोटिंग आर्ट. प्रत्येकाला लहान असो मोठं असो घरामध्ये काहीतरी शो पीस किंवा काहीतरी ठेवण्याची इच्छा असते. सो अशा वेळी आपण फ्लोटिंग आर्ट वापरू शकतो. इथे वरती तुम्हाला चॅनल दिसत असेल तेव्हा ही आर्ट आपण साईडला फ्लो करू शकतो. सो अशा पद्धतीने आपण फ्लोटिंग आर्ट हे ऑप्शन स्मॉल फ्लॅट्स मध्ये सुद्धा वापरू. सो ग्लास पार्टिशन. घराला जर एकाच साईडने खिडकी असेल आणि त्या जागेत प्रायव्हसी हा इश्यू नसेल तर ग्लास
पॅनल स्क्रीन वापरून एक व्हिज्युअल सेपरेशन आपण क्रिएट करू शकतो. सो हे ग्लास पॅनलिंग जे आहे ते आपल्याला व्हिज्युअल सेपरेशन देते आणि ज्यामुळे रूममध्ये पार्टिशन पण होईल आणि मोठ्या प्रमाणात लाईट सुद्धा फ्लो होऊ शकतो. कारण जेव्हा आपण पार्टिशन करतो तेव्हा डेफिनेटली आपल्याला ती स्पेसमध्ये व्हेंटिलेशन आणि लाईट हा प्रॉपर यायला हवा हे सुद्धा बघणं तितकंच जरुरी असतं. सो अशा प्रकारे ओपेक किंवा ट्रान्सपरंट अशा पद्धतीचं आपण ग्लास पार्टिशन यूज करू शकतो. त्यानंतर यूज वन पेंट कलर. जेव्हा रूम फार लहान असते ना तेव्हा भडक कलर न वापरता आपण जर एकच कलर किंवा लाईट कलर वापरला तर त्यामुळे रूम ही स्पेसियस दिसते, मोठी भासते. आणि यात फक्त एक हायलाइट एलिमेंट म्हणून आपण फ्लोअरवरती अशा प्रकारे कार्पेट अंथरू शकतो, ज्याचा कलर स्लाइटली थोडा वेगळा असेल, खूप भडक नाही, पण जो नॉर्मल जे अदर कलर्स आहे रूममध्ये त्याला थोडासा हायलाइट टच देईल. आता आपण डिस्कस करूया बेडरूम. Ideas to maximize your small bedroom space. First, build floor to ceiling storage. हाय वॉर्ड्रोब्स और कबर्ड्स डिझाईन केल्यामुळे रूम ही व्हर्टिकली स्पेशियस आणि मोठी दिसते. ज्याप्रमाणे मी तुम्हाला कर्टन्स बद्दल सांगितलं सेम. आणि तसंच एक्स्ट्रा स्टोरेज जेव्हा आपण देतो, जेव्हा आपण एवढ्याच हाईटचं कबर्ड डिझाईन करतो तेव्हा बेसिकली वरती आपण जुन्या सूटकेस किंवा जुन्या गोष्टी ज्या दिसायला पण शाबी दिसतात हेच ठेवणार आहोत. त्यापेक्षा बेटर जर वॉर्ड्रोब्स डिझाईन केले तर त्यामध्ये आपण आपले ऑफ सीझन क्लोथ्स सुद्धा स्टोअर करू शकतो. सेकंड ऑप्शन, बेड्स विथ बॉक्स स्टोरेज. सो बेसिकली बेड विथ स्टोरेज हा ऑप्शन सगळ्यांनाच माहिती आहे, पण मोस्टली आपण हायड्रॉलिक बेड किंवा दोघी साईडनी पार्टिशन असेल असा बेड डिझाईन करतो. सो त्यामध्ये काय होतं, नेहमी नेहमी रोज कोणीच बेड उचलत नाही किंवा उचलायला कंटाळा पण येतो. मग आपला बेड हा स्टोरेज कमी आणि अडगळीची खोली जास्त वाटायला लागते, कारण ज्या गोष्टी आपल्याला खूप नेहमी लागत नाही त्या आपण तिथे ठेवायला लागतो. परंतु अशा प्रकारे जर बॉक्स स्टोरेज केला आणि कंपार्टमेंट्स केले तर आपण डेली वापरणाऱ्या गोष्टी सुद्धा इथे ठेवू शकतो. थर्ड, गिव्ह युअर बेड ए सेकंड जॉब. इथे तुम्हाला एक बेड दिसतोय. सेकंड जॉब बेडला द्यायचा म्हणजे काय, मध्यरात्रीपासून ते सकाळी 7 पर्यंत हा बेड आपण झोपण्यासाठी वापरू शकतो. सकाळपासून रात्रीपर्यंत हा बेड ऍज अ डे बेड म्हणून यूज करता येऊ शकतो. तो आपण ऍज अ कॉफी प्लेस किंवा ऑफिस डेस्क किंवा गेस्ट सिटिंग म्हणून सुद्धा वापरू शकतो. सो अशा प्रकारे बेडरूम मध्ये काही मॉडरेशन्स केल्यानंतर आपल्याला डेफिनेटली बेडरूमची स्पेस ही मॅक्झिमाइज करता येऊ शकते. ओके, ज्या पद्धतीने आपण आता काही ऑप्शन्स बघितले, सो करंटली एक प्रोजेक्ट आमचा सुरू आहे, त्यामध्ये कशा प्रकारे मॉडरेशन्स आम्ही केले ते मी तुमच्यासमोर ठेवते, जेणेकरून तुम्हाला याचा रेफरन्स घेता येईल आणि इन फ्युचर इफ यू आर लुकिंग फॉर इंटिरियर डेकोरेशन ऑफ युअर ओन हाऊस तुम्ही डेफिनेटली हे यूज करू शकता. मला तुम्हाला हेल्प करायला नेहमीच आवडेल. सो हा एक व्ह्यू इथे समोर आहे, याच्यामध्ये टीव्ही युनिट हा डिझाईन केला आहे. कधी कधी बल्की टीव्ही युनिट्स हे सगळ्यांनाच आवडतात असं नाही. सो इथे एक ओपन टच आम्ही दिलेला आहे. हा आहे सिटिंग एरिया. सो इथे एक स्लाइटली व्हाईट कलर आणि मागे वॉलपेपर डिझाईन करून हा एरिया, ही स्पेस मोठी भासवली. ज्याप्रमाणे मी तुम्हाला आयडियाज सांगितल्या त्याप्रमाणे सेम इथे युटिलाइज केले. ही जागा सुद्धा लहान आहे, हॉल खूप मोठा नाहीये, पण लाईट कलर आणि स्लाइटली ग्रे शेडचे कुशन्स आणि सोफा यूज केल्यामुळे ही स्पेस मोठी आणि कोझी दिसते. त्याचप्रमाणे इथे एक प्लांटर्स यूज केले. लँडस्केप हा खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करत असतो. सो अशा प्रकारे डेफिनेटली नॅचरल किंवा आर्टिफिशियल, मोस्टली आय विल प्रिफर नॅचरल, पण लँडस्केप हा घरात असायला पाहिजे. इथे डायनिंग स्पेस नव्हती. इथे हा एक फ्लॅट आहे, त्यामुळे डायनिंग स्पेस नसल्यामुळे अशा प्रकारे पार्टिशन करून इथे डायनिंग स्पेस डिझाईन केली आहे, जेणेकरून त्यांना ही स्पेस एक पार्टिशन पण क्रिएट होतं. गेस्टला आल्यानंतर डिरेक्टली डायनिंग एक्सपोज होत नाही आणि डायनिंग रूम पण सेपरेट डिझाईन होते. त्यानंतर LED इफेक्ट या पद्धतीने दिलेला आहे, कारण हा कॉरिडॉर पोर्शन आहे आणि इथे नॅचरल लाईट येत नाही. सो अशा पद्धतीने आपण इंटरनल लाईट इफेक्ट्स देऊन हा इंटरनल कॉरिडॉर हा इल्युमिनेट करू शकतो. हे टेम्पल डिझाईन आहे. सो स्पेसिफिकली किचन बद्दल सांगायचं झालं तर हा कॉर्नर अशा पद्धतीने यूज केला. बऱ्याचदा कॉर्नर स्पेस आपली वेस्ट होते, तिथे आपण सिलेंडर किंवा डस्टबिन ठेवतो, पण अशा पद्धतीने ओपन जर आपण हा पार्ट डिझाईन केला तर तिथे आपण व्हेजिटेबल्स किंवा चॉपिंग बोर्ड्स ज्या गोष्टी आपल्या समोर ओट्यावरच पडलेल्या असतात त्या आपण इथे डेफिनेटली स्टोअर करू शकतो. त्यानंतर स्पून्स जे आपल्याला डेली लागतात ते आपण ट्रॉलीमधून काढतो. तिथे बऱ्याचदा घरामध्ये झुरळ किंवा इतर गोष्टी फिरत असतात. सो अशा पद्धतीने ठेवल्यानंतर इझिली हँडी तो आपल्याला यूज पण करता येईल आणि पुन्हा वापर झाल्यानंतर तिथे ठेवता येईल आणि बाकीची स्पेस आपल्याला वेगळ्या गोष्टींसाठी वापरता येईल. त्यानंतर ही मास्टर बेडरूम आहे. मास्टर बेडरूम मध्ये मी तुम्हाला म्हणल्याप्रमाणे हा
जो वॉर्डरोब आहे तो आपण सिलिंग टू फ्लोर डिझाईन केलाय. त्यामुळे ही रूम हायटेड वाटते. डेफिनेटली रूमला पीओपी आहे, इथे डेस्क आहे, त्यामुळे बाकीच्या गोष्टी त्या त्या ठिकाणी डिझाईन झाल्या, पण वॉर्डरोब जे अशा पद्धतीने डिझाईन केल्यामुळे रूम वर्टिकली हायटेड वाटते. त्यानंतर हा चिल्ड्रन बेडरूम आहे. इथे सुद्धा मूड लाईट्स यूज केले, कलर्स त्याप्रमाणे यूज केले, जेणेकरून चिल्ड्रनला नेहमी एन्थुझियास्ट फील व्हावं, पॅशनेट फील व्हावं. सो अशा पद्धतीने ही काही वेज आणि मेथड्स हे रिअल प्रोजेक्ट्स मध्ये आम्ही वापरतोय आणि त्या पद्धतीने डेफिनेटली लोकांना त्यांचं छोटंसं जरी घर असलं तरी इंटिरियर डेकोरेशन करण्याची इच्छा ही पूर्ण होऊ शकते. सो थँक्यू. कल्याणीताई, आम्ही ऐकलंय वास्तुशास्त्राप्रमाणे बेड मध्ये काही सामान ठेवू नये शक्यतो, तर त्याच्यावर काय तुमचं उत्तर आहे? ओके. बेसिकली असं आहे की आपली मास्टर बेडरूम जी आहे ती साऊथ वेस्टला असते आणि नैऋत्य हा आपल्याला अधिकाधिक जड हवा असतो ईशान्येच्या कंपॅरिझननी. सो बेडमध्ये तुम्ही ज्याप्रमाणे मी स्टोरेज सांगितलं, सो हलकी गोष्टी ठेवण्यात हरकत नाही, पण स्टोरेज ठेवल्याने तो एरिया जडच होणार आहे. त्यामुळे तो क्रायटेरिया इथे नाही. मी सायंटिफिकली जर बोलायचं झालं तर त्याच्यामध्ये कुठला मला माझ्या स्टडीमध्ये आतापर्यंत चुकीचा असा पार्ट जाणवला नाही. पण बेडरूम जर ही उत्तर पूर्व ईशान्य भागात असेल तर डेफिनेटली त्या बेड्समध्ये काही ठेवू नये हे मी रेकमेंड करेल. कारण आपल्याला उत्तर ते पूर्व ईशान्य भाग हलका हवा असतो, पण तो जर नैऋत्येकडचा असेल तर डेफिनेटली ठेवण्यात हरकत नाही. अडगड तर ठेवायलाच नको, मग ती बेडरूम कुठेही असो, कारण अडगड ही नेहमी निगेटिव्हिटीज तयार करत असते. सो तुम्हाला काय ठेवायचं एक्झॅक्टली तो विषय आहे. सो नॉर्मल ब्लँकेट्स किंवा जुन्या गोष्टी आपण ठेवूच शकतो, पण ते रेग्युलरली क्लीन होत राहायला पाहिजे, जेणेकरून त्याच्यातून निगेटिव्ह व्हायब्रेशन्स नाही येणार. धन्यवाद. खूप चांगली माहिती मिळालेली आहे आणि थँक्यू. स्पेस युटिलायझेशन, अपिअरन्स आणि सगळ्याच गोष्टी त्यातून लोकांना कळलेल्या आहेत.